आपल्या आयुष्यात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला तालमीच्या तांबड्या मातीत लोळवणारे हे आहेत सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडीचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान वाल्मिक माने। घरची परिस्थिती हालाखीची, लोकांची गुरं राखायची आणि त्यावर कसाबसा उदरनिर्वाह चालवायचा, पण डोक्यात बसलेलं कुस्तीचं वेड त्यांना स्वस्थ बसून देत नव्हतं। सूर्य उगवण्यापूर्वीच पैलवान वाल्मिक माने यांचा दिवस सुरू व्हायचा। गळक्या पडक्यात तालमीतील पाणी बाहेर काढून लंगोट बांधून 3 वाजताच त्यांचा सराव सुरू व्हायचा। सकाळी 3ला मेहनत चालू केले, 3000 बैठक मारल्याशिवाय दमच खायचे नाही। आणि संध्याकाळी लढत पक्कस्त 3, 4, 7, 8, 9 पकडी खेळत होतो मी, 1 नाही 2 नाही। पैलवान वाल्मिकी माने यांनी त्या काळात सोलापूर, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, पिंपरी चिंचवड इथल्या कुस्त्या गाजवल्या होत्या। इतकंच नव्हे तर थेट शिमलापर्यंत त्यांनी मजल मारली होती आणि देशात 4था क्रमांक मिळवला होता। आपल्या महाराष्ट्राचं नाव देशात राखणाऱ्या या पैलवानावर उतार वयात शेळा राखण्याची वेळ आली आहे। हराळवाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये पैलवान असणारा हराळवाडी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं। वाल्मिक मानेसारखे पैलवान, सुरेश आयवळेसारखे पैलवान या गावामध्ये मोठं योगदान देणारे पैलवान झाले आहेत। वाल्मिक माने यांनी शिमला येथे 1989 साली देश पातळीवरती 4था क्रमांक मिळवला। त्यानंतर वाल्मिक माने यांनी महाराष्ट्र केसरीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पदाचा मान मिळवला। अशा पैलवानांना सध्या मानधन मिळत नाही। क्रीडा विभाग असेल किंवा क्रीडा मंत्री असतील, महाराष्ट्र असेल, ह्या लोकांनी वयोवृद्ध पैलवानांना मानधन दिलं पाहिजे, जेणेकरून आत्ता महाराष्ट्र केसरीला मानधन दिलं जातं 8,000च्या आसपास। जे महाराष्ट्र चॅम्पियन आहेत यांना मानधन दिलं जात नाही। अशा लोकांना मानधन मिळालं पाहिजे आणि ह्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने त्यांना मदत केली पाहिजे, जेणेकरून असे पैलवान पुन्हा तयार व्हावेत आणि देशाचं, महाराष्ट्राचं, सर्वांचं नाव उज्ज्वल होईल असं प्रोत्साहन शासनाने पैलवान लोकांना केलं पाहिजे। एकेकाळचे महाराष्ट्र चॅम्पियन असलेले वाल्मिकी माने यांच्यावर पोट भरण्यासाठी शेळ्या राखण्याची वेळ आली आहे। आपल्या उभ्या आयुष्यात मोठमोठ्या पैलवानांना चितपट करणाऱ्या या पैलवानाला आज परिस्थितीनं चितपट केलंय, पण अशा काळात देखील स्वतःच्या जगण्यापेक्षा त्यांना कुस्तीच्या जगण्याची चिंता सतावते। तालीम नाही गावात, तालीम का म्हणले झाले तसं। माझा नाद हा आणि पोर तयार करावं 4-2, पण ते गावात तालीमच ना। आम्हाला बी पडकेच होते तालीम। असा पाऊस लागला की पाणी उपसून आम्ही हे करायचे, आणि आता काय तालीमच नाही, बंद पडली समजा। बाहेरगावी येते पोरं खेळायला, मग बाहेरगावी पोरं जाते ती, पण आम्हाला काय वाटते आमच्या गावात शान, आमच्यात पैलवान तयार होणार, आम्ही झाले तयार, ही बाहेरगावी का बरं पोरं पाठवते ते मला असं वाटतंय। पण तालीम नाही, काय करावं, सकाळी जावं वाटते, संध्याकाळी जावं वाटते। माझी बी नातवंड आहे ती, काहीतरी शिकवावं वाटते, पण ते नाही, तालीमच नाही। मला तालमीचं झालं तरी बस, मला मानधन नका काय, गावच्या तालमीचा विकास झाला तर बस, एवढं मला महत्त्वाचं आहे। एखाद्या खेळाडूची आपल्या खेळाप्रतीची निष्ठा कशी असू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाल्मिकी माने। सरकारनं किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या हराळवाडी या गावात सुसज्ज तालीम उभारून त्यांचा सन्मान करावा। याचबरोबर या दुर्लक्षित महान पैलवानाचं पालकत्व स्वीकारून कुस्तीची परंपरा अबाधित राखण्याचं आपलं कर्तव्य पूर्ण करावं। अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर।